साईराम, माझं नाव मौसमी. मी UK मध्ये असते. आज मी श्री साई सच्चरित्राचा 16वा आणि 17वा अध्याय वाचणार आहे. हे 2 अध्याय मुख्यतः एका श्रीमंत माणसाच्या कथेशी संबंधित आहेत, जो साईबाबांकडून लवकरात लवकर ब्रह्मज्ञान मिळवण्याची इच्छा ठेवत होता. आता याच्यात 2 गोष्टी आहेत: ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता आणि बाबांची विशेष वैशिष्ट्ये. मागील अध्यायात मिस्टर चोळकर यांनी केलेल्या लहानशा देणगीच्या व्रताची पूर्णता आणि स्वीकार यांचे वर्णन केले आहे. त्या कथेत साईबाबांनी दाखवले की प्रेम आणि भक्तीने दिलेले कोणतेही लहानसे दान ते कौतुकासह स्वीकारतील, परंतु जर तेच दान गर्वाने किंवा अहंकाराने दिले गेले तर ते नाकारले जाईल. स्वतः सच्चिदानंद ह्याने परिपूर्ण असल्याने ते फक्त बाह्य औपचारिकतांकडे फारसे लक्ष देत नव्हते. परंतु जर कोणतेही दान नम्र आणि विनम्र भावनेने दिले गेले तर ते स्वागतार्ह ठरेल आणि साईबाबा त्यास आनंदाने आणि उत्साहाने स्वीकार. खरंच सच्चे गुरूंपेक्षा उदार आणि कृपालू कोणीही नाही. त्याची तुलना चिंतामणी, कल्पतरू म्हणजे असे झाड जे आपल्या इच्छांची पूर्तता करते, किंवा कामधेनू, जी गाय आपल्याला जे हवे ते देते, यांच्याशी ही तुलना करताच येत नाही, कारण ते फक्त आपल्या इच्छानुरूपच देतात. सच्चा गुरु आपल्याला सर्वात मौल्यवान, अकल्पनीय आणि गूढ वस्तू देतो, ती म्हणजे सत्य. आता ऐकूया की साईबाबांनी एका श्रीमंत व्यक्तीशी कसा व्यवहार केला, म्हणजे जी व्यक्ती त्यांच्याकडे आली होती आणि ज्यांनी ब्रह्मज्ञान देण्याची प्रार्थना केली होती. एका श्रीमंत व्यक्तीची गोष्ट आहे ही. दुर्दैवाने त्याचे नाव आणि स्थळ याची नोंद नाही आहे. जो आपल्या जीवनात खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे खूप संपत्ती, घरे, शेतजमीन होती. तसेच अनेक नोकरचाकर होते. जेव्हा बाबांची नामकीर्ती त्याच्या कानावर आली तेव्हा त्याने आपल्या मित्राला सांगितले की त्याला इतर काहीही नको, पण शिर्डीत जायचे आहे आणि बाबांकडे जाऊन ब्रह्मज्ञान मागायचे आहे. हे मिळाले तर मला नक्कीच आनंद होईल. त्याचा मित्र त्याला थांबवतो आणि म्हणतो, ब्रह्मज्ञान जाणणे सोपे नाही, आणि विशेषतः तुझ्यासारख्या लोभी व्यक्तीसाठी, जो नेहमी संपत्ती, पत्नी आणि मुलांमध्ये गुंतलेला असतो. जर तू एका पैशाचे दानही देत नाहीस तर कोण तुझ्या ब्रह्मज्ञानाच्या इच्छेची पूर्तता करेल? त्याच्या मित्राच्या सल्ल्याला दुर्लक्ष करून तो माणूस एक टांगा भाड्याने घेऊन शिर्डीत आला. मशिदीमध्ये गेला, साईबाबांना बघितले, त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, बाबा, ऐकले आहे की आपण इथे येणाऱ्यांना तात्काळ ब्रह्म दर्शवता, म्हणून मी खूप दूरच्या ठिकाणाहून आलो आहे. प्रवासामुळे मी थकलो आहे आणि जर मला आपणाकडून ब्रह्म प्राप्त झाले तर माझ्या कष्टांचे फळ मला मिळेल. त्यावर बाबा म्हणाले, अरे माझ्या प्रिय मित्रा, काळजी करू नकोस, मी तुला तत्काळ ब्रह्म दाखवेन. माझे सर्व व्यवहार रोख रकमेने होतात, कधीही कर्जावर नाहीत. खूप लोक माझ्याकडे येतात आणि संपत्ती, आरोग्य, शक्ती, सन्मान, पद, आजार बरे होणे आणि इतर सांसारिक गोष्टी मागतात. पण फारच क्वचित एखादी व्यक्ती इथे येते आणि मला ब्रह्मज्ञानासाठी विचारते. सांसारिक गोष्टी मागणाऱ्यांची कमतरता नाही, पण आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची असणारे लोक खूपच दुर्मिळ असतात. म्हणून तुमच्यासारखे लोक इथे येऊन मला ब्रह्मज्ञानासाठी आग्रह करतात. हे खूपच सौभाग्यशाली आणि शुभ लक्षण आहे. मी आनंदाने तुला ब्रह्म दाखवणार आहे. केवळ साध्या स्वरूपात नाही तर त्याच्या सर्व पैलूंसह, सूक्ष्म संबंध आणि गुंतागुंत यासह संपूर्ण सत्य दाखवणार आहे. बाबांनी असे म्हणत त्याला ब्रह्म दाखवायला सुरुवात केली. त्याला बसवले आणि काही इतर गोष्टीत गुंतवून त्याचा प्रश्न तात्पुरता विसरून जाण्यास लावले. नंतर त्यांनी एका मुलाला बोलवून सांगितले की नंदू मारवाडीकडे जाऊन त्याच्याकडून 5 रुपये कर्ज म्हणून मागून आण. मुलगा गेला पण लगेच परत आला. त्याने सांगितले की नंदू घरात नाही आणि घर बंद आहे. मग बाबा त्याला म्हणाले, बाळा किरकोळ व्यापाराकडे, बाळा हे त्याचं व्यापाराचं नाव आहे, त्याच्याकडे जाऊन त्याच्याकडून 5 रुपये कर्ज म्हणून घेऊन. परंतु मुलाला तिथेही यश आले नाही. हा प्रयोग 2-3 वेळा पुन्हा केला गेला आणि निकाल नेहमीसारखाच राहिला. जसे आपल्याला माहीत आहे, श्री साईबाबा हेच जिवंत आणि चालणारे ब्रह्मस्वरूप होते. मग कोणी विचारू शकतो, ते फक्त 5 रुपयांच्या तुच्छ रकमेसाठी इच्छित का होते
आणि ते कर्जाने मिळवण्यासाठी एवढे प्रयत्न का केले गेले? खरे तर त्यांना ही रक्कम हवीच नव्हती. त्यांना सर्वज्ञतेने त्यांनी सर्वज्ञतेने जाणले होते की नंदू आणि बाळा अनुपस्थित आहेत आणि हे वर्तन साधकाला ब्रह्मज्ञानासाठी केलेल्या परीक्षेसारखे वाटावे म्हणून त्यांनी केले. त्या व्यक्तीकडे खिशात नोटांचा पेटारा होता आणि जर तो खरोखरच प्रामाणिक असता तर 5 रुपयांच्या तुच्छ रकमेसाठी जेव्हा बाबा जोर देत होते तेव्हा त्यांनी आपल्या खिशातून ह्या नोटा काढून बाबांना दिल्या असत्या. त्याला ठाऊक होते की बाबा आपले वचन पाळतील आणि कर्ज फेडतील आणि मागितलेली रक्कम नगण्य नव्हती. 5 रुपयाचाच फक्त प्रश्न होता. तरीही त्यांनी ती रक्कम पुढे देण्याचा निर्णय घेतला नाही. अशा व्यक्तीने बाबांकडून जगातील सर्वात मोठी गोष्ट ब्रह्मज्ञान मागितली. खरंच बाबांवर प्रेम करणारा दुसरा माणूस केवळ पाहण्याचं म्हणतो ना आपण की फक्त बघत बसायचं, त्याच्याऐवजी जर काही कार्य केलं असतं की लगेच नोट काढून दिली असती तर काय झालं असतं. पण ह्याने फक्त बघण्याचे काम सुरू ठेवले आणि बाबांना 5 रुपये काही त्यांनी शेवटपर्यंत दिले नाही. पण हा माणूस पैसे पुढे करत नाही आणि शांत देखील राहत नाही. त्याऐवजी ही व्यक्ती अधीर होऊ लागते, कारण त्यांना लवकरात लवकर परत जायचेही असते. आणि बाबांना तो याचना करतो, अहो बाबा, कृपया लवकर ब्रह्म दाखवा. बाबांनी उत्तर दिले, माझ्या प्रिय मित्रा, ब्रह्म पाहण्यासाठी मी ज्या प्रक्रियेतून तुला नेले ते तुला कळले नाही का? ब्रह्म पाहण्यासाठी माणसाने 5 गोष्टींचे परिपूर्ण समर्पण करणे आवश्यक असते. या 5 गोष्टीतून जावे लागते. 5 प्राण, जीवनशक्ती, 5 इंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार. ब्रह्मज्ञानाचा हा मार्ग कात्रीच्या धारेसारखा कठीण आहे. त्यानंतर साईबाबांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याबाबत एक सखोल प्रवचन दिले, ज्याचे सार खालीलप्रमाणे आहे. सो इथे ब्रह्मज्ञान म्हणजेच आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी लागणारे आवश्यक गुणधर्म. सर्व लोक त्यांच्या आयुष्यात ब्रह्म म्हणजेच परमसत्य पाहू किंवा अनुभवू शकत नाही. ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी काही ठोस गुणधर्म आवश्यक आहेत. मुमुक्षु, मुक्त होण्याची तीव्र इच्छा, जो मनाने आणि आत्मविश्वासाने स्वतःला बंधनात अडकलेले समजतो. मुक्त होण्याची तीव्र इच्छा बाळगतो आणि त्या उद्देशासाठी प्रामाणिकपणे आणि ठामपणे प्रयत्न करतो. जो इतर कुठल्याही गोष्टींची पर्वा करत नाही, तोच आध्यात्मिक जीवनासाठी प्राप्त आहे. दुसरं, विरक्ती. या जगाच्या आणि परलोकाच्या वस्तूंपासून अरुची किंवा तृप्ती न वाटणे. जो माणूस आपल्या कृत्यांमुळे ह्या जगात आणि परलोकात येणाऱ्या वस्तू, सन्मान आणि फायद्यांविषयी अरुची किंवा तृप्ती अनुभवत नाही, त्याला आध्यात्मिक मार्गात प्रवेश करण्याचा अधिकार नाही. अंतर्मुखता. आपल्या इंद्रियांना ईश्वराने बाहेरच्या दिशेने वळण्याची प्रवृत्ती दिली आहे. त्यामुळे माणूस नेहमी स्वतःच्या बाहेरच बघतो, आत नाही. जो माणूस आत्मसाक्षात्कार आणि अमर जीवन मिळवू इच्छितो त्याने आपले दृष्टिकोन आत वळवून आपल्या अंतरात्म्याकडे बघावे. पापांचे शुद्धीकरण. जो माणूस दुष्कृत्यांपासून वळत नाही, चुकीची कृती थांबवत नाही आणि पूर्णपणे संयमित झाला नाही, तोपर्यंत त्याचे मन शांत नाही. तो ज्ञानाद्वारेही आत्मसाक्षात्कार मिळवू शकत नाही. योग्य आचरण. जो माणूस सत्य, तप, अंतर्दृष्टी आणि ब्रह्मचार्याचा जीवनक्रम पाळत नाही, तो ईश्वरासोबत ऐक्य साधू शकत नाही. श्रेयसला प्रेयसवर प्राधान्य देणे. वस्तूंमध्ये 2 प्रकार असतात. श्रेयस म्हणजे उत्तम आणि लाभदायक, प्रेयस सुखदायक आणि आकर्षक. हे दोन्ही माणसाकडे स्वीकारण्यासाठी येतात. त्याला विचार करून निवड करावी लागते. शहाणी व्यक्ती श्रेयसाला प्रेयसावर प्राधान्य देते, तर अधर्मी व्यक्ती लोभ आणि आसक्तीमुळे प्रेयस निवडतो. मन आणि इंद्रियांवर नियंत्रण. शरीर हा एक रथ आहे, आत्मा त्याचा स्वामी, बुद्धी रथवाला आहे आणि मन लगाम आहे. इंद्रिय घोडे आहेत आणि इंद्रिय वस्तू त्यांचे मार्ग आहेत. ज्याला समजत नाही आणि ज्याचे मन असंयमित आहे, त्याच्या इंद्रियांचा नियंत्रण रथवाल्यासारखा होत नाही. अशा व्यक्तीला आपले गंतव्य म्हणजेच आत्मसाक्षात्कार साध्य होत नाही. त्याऐवजी तो जन्ममरणाच्या चक्रातून फिरत राहतो.
पण ज्याला समजूत आहे, ज्याचे मन संयमित आहे आणि ज्याची इंद्रिये रथवाल्याच्या चांगल्या घोड्याप्रमाणे नियंत्रणात आहेत, तो त्या स्थळी पोहोचतो. तिथून तो पुन्हा जन्म घेत नाही. ज्याचे समजूत रथवाला म्हणजेच मार्गदर्शक आहे आणि जे आपले मन नियंत्रित करू शकते, तो प्रवासाच्या अंतिम स्थळी पोहोचतो. हे गंतव्यस्थान ही सर्वव्यापी विष्णूंची सर्वोच्च निवासस्थान आहे किंवा निवासस्थळ आहे. मनाचे शुद्धीकरण. जो मनुष्य आपल्या जीवनस्थितीत कर्तव्ये निस्वार्थपणे आणि समाधानकारक पद्धतीने पार पाडत नाही, त्याचे मन शुद्ध नाही आणि जोपर्यंत मन शुद्ध होत नाही, तो आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकत नाही. केवळ शुद्ध मनामध्ये विवेक आणि वैराग्य उत्पन्न होतात आणि आत्मसाक्षात्काराकडे नेतात. अहंकार दूर न केल्यास, लोभ नष्ट न केल्यास आणि मन इच्छारहित न झाल्यास आत्मसाक्षात्कार शक्य नाही. मी हे शरीर आहे ही कल्पनाच मोठी भ्रांत आहे आणि या कल्पनेची आसक्ती बंधनाची कारणे आहे. आत्मसाक्षात्कार मिळवायचा असल्यास या आसक्तीची कल्पना विसरून टाका. गुरुची आवश्यकता. आत्मज्ञान इतके सूक्ष्म आणि रहस्यमय आहे की कोणताही व्यक्ती फक्त स्वतःच्या प्रयत्नाने ते मिळवू शकेल असे वाटत नाही. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीची मदत, गुरुची जी स्वतः आत्मसाक्षात्कार प्राप्त केलेली असते, ती अत्यावश्यक ठरते. जे इतर खूप कष्ट करूनही देऊ शकत नाही, ते अशा गुरुच्या मार्गदर्शनाने सहज मिळते. कारण गुरुने हा मार्ग स्वतः चाललेला असतो किंवा हा मार्ग चालून अनुभवलेला असतो आणि शिष्याला पायरी पायरीवर आध्यात्मिक प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो. आणि शेवटी परमेश्वराची कृपा ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. जेव्हा परमेश्वर कोणावरही प्रसन्न होतो, तेव्हा तो त्याला विवेक आणि वैराग्य देतो आणि सांसारिक जीवनाच्या महासागरापार सुरक्षितपणे नेतो. वेदांचे अध्ययन, बुद्धी किंवा ज्ञानाने आत्मा मिळवू शकत नाही. ज्यावर आत्मा प्रसन्न होतो त्याच्याद्वारे तो मिळतो. त्याला आत्मा आपली प्रकृती उघडतो असे उपनिषद म्हणते. व्याख्यान संपल्यावर बाबा त्या सज्जनांकडे वळले आणि म्हणाले, बरं सर, तुमच्या खिशात ब्रह्म आहे. 50 पटीने 5 रुपयांच्या रूपात 250 रुपये आहे. कृपया ते बाहेर काढा. त्या सज्जनाने आपल्या खिशातून नोटांचा थर बाहेर काढला आणि मोजल्यावर त्याला आश्चर्य वाटले, कारण त्यात 25 नोटा 10च्या रुपयात होत्या. बाबांचे सर्वज्ञत्व पाहून तो भावूक झाला. बाबांच्या पायावर पडला आणि त्यांचे आशीर्वाद मागितले. मग बाबा त्याला म्हणाले, तुमचा ब्रह्म म्हणजेच तुमचे पैसे ह्यांचे बंडल गुंडाळा. जोपर्यंत तुम्ही आपल्या लोभावर पूर्णपणे विजय मिळवू शकत नाही किंवा विजय मिळवत नाही, तोपर्यंत तुम्ही खरा ब्रह्म प्राप्त कसा करू शकणार? जो माणूस संपत्ती, संतती आणि समृद्धीत मन गुंतवतो, त्याने त्याच्या या आसक्तीला नष्ट न करता ब्रह्म कसा जाणून घेऊ शकतो? पैशाची आसक्ती किंवा मोह ही वेदनेचे खोल सरक्त वर्तुळ आहे आणि ती अहंकार आणि ईर्षेच्या स्वरूपातील मगरांनी भरलेली आहे. ज्याला इच्छामुक्तता आहे, फक्त तोच या वर्तुळात तोच हे वर्तुळ पार करू शकतो. वर्तुळ जसं आपण इथे वाचलं की वर्तुळ हे कायम गोल गोल फिरत असतो. सो बाबा इथे म्हणतात की ज्याला इच्छामुक्तता आहे, तोच फक्त हे वर्तुळ पार करू शकतो. लोभ आणि ब्रह्म ही दोन्ही अनंत कालापासून विरुद्ध आहेत. त्यांचा नेहमीच एकमेकांविरोधात असतो. ज्या ठिकाणी लोभ आहे तिथे ब्रह्मावर विचार किंवा ध्यान करण्यासाठी काही जागा राहत नाही. मग लोभी मनुष्य त्याग आणि मोक्ष कसा मिळवू शकेल? लोभी व्यक्तीसाठी शांती, समाधान किंवा निश्चितता नाही. जर मनात किंचित सुद्धा लोभ राहिला तर सर्व आध्यात्मिक प्रयत्न निष्फळ आहेत. जर एखाद्या विज्ञान व्यक्तीस त्याच्या कर्माचे फळ मिळण्याच्या अपेक्षेचा लोभ असेल आणि त्याला त्या गोष्टींसाठी अरुची नसेल, तर त्याचे ज्ञान उपयोगहीन आहे. अशा व्यक्तीसाठी शिक्षण, गुरुचे उपदेश काहीही उपयोगाचे नाही. मनाची शुद्धता अत्यावश्यक आहे. तिच्याशिवाय सर्व आध्यात्मिक प्रयत्न फक्त दिखावा आणि ठसठशीतपणाच राहतात. त्यामुळे मनुष्याने फक्त जे पचवता येईल आणि आत्मसात करू शकेल तेच घ्यावे. माझा खजिना संपन्न आहे आणि मी कोणालाही हवे ते देऊ शकतो, परंतु मला पाहावे लागेल की त्याला जे मी देतो ते मिळवण्याची पात्रता आहे का. जर तुम्ही माझ्याकडे नीट लक्ष दिल्यास ऐकलं तर तुम्हाला नक्कीच लाभ होईल. या मशिदीत बसून मी कधीही खोटे बोलत नाही, फक्त सत्यच बोलतो. जेव्हा एखाद्या घरात पाहुण्याला आमंत्रित केले जाते
तेव्हा घरातील सर्व सदस्य पाहुण्यासोबत सन्मानित होतात. त्याचप्रमाणे त्यावेळी मशिदीत उपस्थित सर्वजण श्रीमंत व्यक्तीसाठी बाबा यांनी आयोजित केलेल्या आध्यात्मिक वार्षिक मेजवानीत सहभागी होऊ शकले. बाबा यांच्या आशीर्वादानंतर सर्वजण अत्यंत आनंदी आणि समाधानी होऊन तिथून निघाले. बाबांच्या विशेष वैशिष्ट्याबद्दल. अनेक संत असे आहेत जे आपले घर सोडून जंगलात, गुहेत किंवा आश्रमात राहतात आणि एकांतात राहून स्वतःसाठी मोक्ष किंवा मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. ते इतर लोकांबद्दल काळजी करत नाहीत आणि नेहमी स्वतःमध्येच मग्न असतात. पण साईबाबा असे संत नव्हते. त्यांचे घर, पत्नी, संतती किंवा नातेवाईक नव्हते. तरीही ते समाजात राहिले. 4-5 घरातून अन्न मागून घेत, नेहमी वडाच्या झाडाखाली राहून व्यवहार करत, प्रत्येकाला या जगात कसे वागावे ते शिकवत, देवदर्शन मिळाल्यानंतर आपल्या लोककल्याणासाठी प्रयत्न करणारे संत खूप दुर्मिळ आहेत. साईबाबा हे त्यापैकीच एक होते. आणि म्हणूनच हेमाडपंत म्हणतात, ज्या देशात, ज्या कुटुंबात आणि ज्या पवित्र संयमी पालकांमध्ये हा असामान्य, पारलौकिक, मौल्यवान व शुद्ध रत्न जन्माला आला, ते देश, ते कुटुंब आणि पालक धन्य आहेत. श्री साईंच्या चरणावर आपला नमस्कार. सर्वत्र शांती असो. खूपच छान हा अध्याय होता. मला वाटतं मी परत हा अध्याय हे रेकॉर्डिंग झाल्यानंतर वाचेन. खूपच काही याच्यातून शिकण्यासारखं होतं आपल्या सर्वांसाठी. ओम साईराम. उद्या मोस्टली परत मीच असेन पुढचा अध्याय वाचण्यासाठी. सो उद्या परत भेटू. 18वा आणि 19वा अध्याय वाचू. तुम्ही ऐका आणि त्याच्यातून आपण काहीतरी शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ओम साईराम.